नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विन हा कुणालाही न सांगता हॉस्पिटलमध्येच निघालेला असतो तेव्हा कल्पना आणि प्रताप दोघेही हॉलमध्येच बसलेले असतात. कल्पना त्याला म्हणते, अश्विन अरे काय चाललंय तुझं बाळा, तुला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर मला तसं अगोदर सांगायचं ना, चल ब्र पटकन नाश्ता करून घे असं ती म्हणते. तेव्हा तो म्हणतो मला नाश्ता वगैरे काहीही नको आहे. त्याच वेळी प्रताप सुद्धा म्हणतो, अरे अरे अश्विन काय चाललंय, कधी येतो कधी जातो आम्हाला कळत सुद्धा नाहीये. बर आमचं सोड जाऊ दे, पण मधुभाऊ ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची साधी चौकशी सुद्धा नाही केलीस तू. अरे सासरे आहेत ना ते तुझे असं प्रताप त्याला म्हणतो. त्यावेळी अश्विन म्हणतो, अरे वाह माझे सासरे आहेत हे ब्र, तुमच्या लक्षात आहे आणि मला एक बायको सुद्धा आहे हे मात्र विसरलात तुम्ही, कारण या घरात तिचा साधा कोणी विचारही करत नाहीये. मग कल्पना पुढे येते आणि विचारते, काय रे तिचा विचार का करायचा, आम्ही का करायचा सांग ब्र. अरे तिची आठवण काढावी अशी एकतरी चांगली गोष्ट तिच्या बाबतीत आहे का. त्यावेळी अश्विन म्हणतो, खूप आहेत मम्मा खूप आहेत, पण तुम्हाला त्या लक्षात ठेवायच्या नसतील ना तर नका ठेवू, पण मी ठेवणार आहे. तुम्ही फक्त बसा, मधुभाऊंची काळजी घेत असं म्हणून आता तो त्यांच्यावर चिडतो. तर आता अश्विनच हे उद्धटपणाच वागणं कल्पना आणि प्रतापला अजिबातच आवडत नाही. तर दुसरीकडे आता नागराज एका ठिकाणी रूममध्ये अगदी शांत बसलेला असतो. त्याच वेळी आता सुमन धावत तेथे येते. पोलिसांच्या गाडीचा खूप आवाज सुद्धा येत असतो. ती आता घाबरतच म्हणते की अहो चला चला पटकन चला चला ब्र, कारण पोलिसांची गाडी आली आहे बाहेर, ते तुम्हाला घेऊन जायला आले आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मधुभाऊंचा खून तुम्हीच केलाय आणि मधुभाऊंनी जाण्याअगोदर सुद्धा असंच स्टेटमेंट दिले की नागराजनेच माझा खून केलाय. तेव्हा नागराज आता खूपच घाबरतो, अक्षरशः त्याला घाम फुटतो आणि तो घाबरूनच म्हणत असतो की नाही नाही मी खून वगैरे कुणाचाही केलेला नाहीये. मग त्यावेळी सुमन म्हणते, पण इथे पोलीस आले आहेत आणि ते तुमच्याबद्दल विचारतायत, मग काय सांगायचं. मग नागराज म्हणतो, मी सुरा वगैरे काहीही खूप असलेला नाहीये असं म्हणून आता तो लगेचच आपली बाजू सेफ करू लागतो. त्याच वेळी पोलिसांचा आवाज येतो की नागराज किल्लेदार प्लीज बाहेर या, कारण तुम्हाला ना मरेपर्यंत जेलमध्ये सडायचे. तेव्हा नागराज म्हणतो, नाही नाही मी काही केलेलंच नाहीये. त्यानंतर नागराजला सारखाच पोलिसांच्या गाडीचा आवाज येत असतो, पण त्याच हे स्वप्न असतं, त्याचा हा भास असतो आणि तो ताडकन त्या स्वप्नातून जागा होतो आणि इकडे तिकडे पाहतो तर शेजारी पोलीस वगैरे सुमन वगैरे कोणीही नसतात. म्हणून तो म्हणतो की काहीही खरं नाही, कारण मधुभाऊ आता कोमातून जर बाहेर आले आणि त्यांनी जर मला पाहिलं असेल तर माझी वाट लागणार, आयुष्यभर मला जेलमध्ये सडाव लागणार आणि यासाठीच माझं अर्धवट राहिलेलं काम मला लवकरात लवकर पूर्ण करायला हवं असं तो मनात विचार करतो. दुसरीकडे प्रताप हा अश्विनला सुनावतो, अरे एक जावई म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून तरी तू हॉस्पिटलमध्ये आता या क्षणी असायला हवंस, त्यामुळे अर्जुन आणि सायलीला ना थोडा धीर सुद्धा येऊ शकतो. रागातच अश्विन म्हणतो, डॅड मला ना त्यांना धीर द्यायचाच नाहीये, कारण माझ्या बायकोला जेलमध्ये धीर द्यायला कोण आहे, कुणीच नाहीये. तुम्ही ना तिच्या तब्येतीची विचारपूस करता, तिच्यासाठी कुणी वकील शोधता. तेव्हा आता कल्पना आश्चर्याने विचारते, काय दुसरा वकील म्हणजे रविराज भाऊजी. त्याच वेळी अश्विन रागात सांगतो, रविराज काका आता तन्वीची केस ही लढणार नाहीये. हे ऐकून कल्पना आणि प्रतापला धक्काच बसतो. मग पुढे आता तो रागात म्हणतो की तो तर तुमच्यापेक्षा वरतान निघाला, कारण त्याने तर तन्वीचं नावच टाकलं आणि तसंही तुम्ही कुणीच तन्वीशी असलेलं तुमचं नातं तर अजिबात जप्त नाही आहात, पण मी मात्र मधुभाऊंशी असलेलं माझं नातं हे जपायला हवं. अरे वाह अगदी छान छान असं म्हणून तो सगळ्यांना सुनावू लागतो. दुसरीकडे आता नागराज घाईघाईतच बाहेर निघालेला असतो. सुमन तेथे हॉलमध्ये बसलेली असते आणि विचारते, अहो अहो एवढे घाईघाईत कुठे निघालात तुम्ही. तेव्हा नागराज म्हणतो, झालं गेली का आडवी असं म्हणून तो तिच्यावर चिडतो, अगं तुला 1000 वेळा सांगितले ना मी की मी बाहेर जात असताना असं मला काही विचारत जाऊ नकोस म्हणून, आणि आता माझं काम नाही झालं म्हणजे असं म्हणून तो
सुमनलाच खूप बोलू लागतो तर तरीही सुमन विचारतेच, अहो पण एवढं तातडीचं काय काम काढलंत? तेव्हा नागराज सांगतो, मेडिकल इमर्जन्सी आली माझ्या मित्राच्या घरी, त्यामुळे मला तिकडे तातडीने आता जावं लागतंय. दुसरीकडे प्रताप अश्विनला समजावतो, अरे कुणावरही एवढी प्रेम करू नये की त्याच्या चुकाही आपल्याला दिसत नाहीत. तेव्हा तो म्हणतो, डॅड अहो मला चुका दिसतायत ना दिसतायत, पण प्रत्येक माणसाला त्याची चूक सुधारण्याची एक संधी तर दिली पाहिजे ना, आणि तीच संधी मी माझ्या बायकोला देणार आहे. असं म्हणून तो नकळतपणे हसतो आणि म्हणतो, आणि तुम्हाला सांगून तरी काय उपयोग, कारण तुम्हाला त्याचा काहीही फरक पडणारच नाही. असं म्हणून तो रागातच तेथून जातो. तर कल्पना आणि प्रताप दोघेही उदास असतात. इकडे सावंत साहेब हे अर्जुनला आता काही प्रश्न विचारत असतात की तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही अटेम्प्ट मर्डरचा तपास सुरू केलाय, पण पाटलांची तब्येत आता कशी आहे, कारण आम्हालाही त्यांच्याबरोबर थोडफार बोलता येईल का? त्यावेळी अर्जुन सांगत, डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की मधुभाऊ आता कोमात गेले आहेत. ते आता सध्या तरी ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करतायत, परंतु कधी शुद्धीवर येतील ना हे नाही सांगता येत. त्यावेळी सावंत साहेब विचारतात, पण मला सांगा, जेव्हा पाटलांवर हल्ला झाला तेव्हा तिथे कोण कोण होतं? त्यावेळी सायली सांगते, अहो आम्ही सगळे तर बाहेरच होतो, कारण आमच्याकडे धी अंडीचा उत्सव हा साजरा केला जात होता. पण हे सगळं घडलं ते घराच्या आत घडलं आणि आम्ही सर्वजण बाहेर होतो, आणि मधुभाऊंना सर्वात अगोदर अद्वैत चांदेकरांनी पाहिलं होतं आणि त्यानंतरच त्याने बाहेर येऊन आम्हाला सगळं सांगितलं. असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा ओके, मला त्यांचा नंबर देऊन ठेवा, मी बोलतो त्यांच्याशी, असं सावंत साहेब म्हणतात आणि अजूनच चौकशी करू लागतात. पुढे तिथे कोण कोण होतं? घरातले मेंबर होते की दुसरं कोणी होतं बाहेरच? तेव्हा अर्जुनच्या लक्षात काही पटकन येत नाही, पण तो सांगू लागतो की कसा आहे ना इन्स्पेक्टर साहेब, अहो अन्नपूर्णा ट्रस्टला ह्या वर्षी 50 वर्षे पूर्ण होत होते आणि तेथे बरेच इन्व्हायटीज होते. तेव्हा त्यापैकी तुम्हाला कुणावर संशय आहे का, असे इन्स्पेक्टर साहेब विचारतात. तेव्हा सायली म्हणते, आमंत्रितांपैकी आमचा तसा कुणावरही संशय नाहीये, पण एका माणसावर नक्कीच संशय आहे, तो म्हणजे महिप्त शिखरे. अगोदरच तो गुंड, त्यात आमच्यावरच्या रागापायी तो ऑलरेडी वेडापेसा सुद्धा झालाय. त्यावेळी सावंत साहेब म्हणतात, हो ना, आम्हालाही तसंच वाटतं, कारण त्या दिवशी तुमच्या घरावर झालेली ती दगडफेक आणि आता हा मधुभाऊंवर झालेला हल्ला, त्यावरून असंच वाटतं की दोन्हीही गोष्टींमागे महिप्त शिखरे हा असू शकतो. मग अर्जुन सांगतो, शिखरेच आहे, अहो फक्त त्याच्या विरोधात ना आपल्याकडे पुरावे नाहीये, आणि तेच पुरावे मला शोधून काढायचे आहे. दुसरीकडे नागराज हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच महिप्तचा सारखा कॉल येत असतो. तो 1-2 वेळा अगोदर कॉल कट करून टाकतो. महिप्त मात्र चिडलेला असतो. तर तो कसाबसा आता सारखाच कॉल करत असल्यामुळे रिसीव्ह करतो. मग महिप्तच तिकडून म्हणतो, काय नागराज शेठ झोपले की काय? तेव्हा नागराज म्हणतो, महिप्त ऐक ना, अरे मी आता सध्या बाहेर आहे, घरात नाहीये. मी नंतर तुला सांगतो मी नक्की आहे कुठे, चालेल ना? मग महिप्त दारूच्या नशीतच म्हणतो, तुम्ही तर माझा चांगलाच गळा आवळला हा नागराज शेठ. अहो जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं की तुम्ही हे पाटलांच्या पाठीमध्ये सुरा भोगसला, तेव्हा ऐकायला खरंच खूप गोड वाटलं आणि कानांनाही गारगार वाटलं, पण जेव्हा त्या अर्जुन सुभेदाराने माझी गचंडी धरली आणि त्याची बायको मला जेव्हा बोलली तेव्हा माझ्या लक्षात आलं. तेव्हा आता नागराज म्हणतो की अरे ठीक आहे रे, आपण उद्या बोलूयात ना, तुला चढलीये जाम. तेव्हा आता महिप्त म्हणतो, झोप मोडली हो नागराज शेठ, झोप मोडली. एखादी बाई जेव्हा येऊन आपल्याला 4 शब्द सुनावते ना, तेव्हा खरंच तिचा गळा धरावा असं वाटतं. पण काय आहे ना, सध्या वातावरण तरी खूप गरम आहे, पण त्यात तुम्ही सुद्धा नवीन कांड करून ठेवले. मी कसा काय त्या वकिलाच्या बायकोचा मुर्दा पाडणार? त्याच वेळी आता नागराज म्हणतो, ठीक आहे ना महिपत, आपण उद्या बोलूयात ना, प्लीज प्लीज, असं म्हणून तो आता फोनच ठेवतो. तेव्हा महिप्त म्हणतो, किती दिवस झाले माझी पोरगी जेला हा चिरकुट नागराज सुद्धा माझं काही ऐकून सुद्धा घेत नाहीये. मग आता तेथे असणारी प्लेट्स तो आता फेकून देतो.
यानंतर बदलणार, हे सुद्धा दिवस बदलणार, 113% बदलणारच असं महिप्त म्हणतो प्रताप. आता कल्पनाला म्हणतो, काय झाले या मुलाला कळतच नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते, जाऊ द्या, तो हल्ली असाच वागतो तोय, पण आता मी नाश्ता करायला घेते, कारण ती आली की नाही तर लगेचच कामाला लागायची. तेव्हा प्रताप म्हणतो, ती आली की म्हणजे नक्की कोण? त्यावेळी आता कल्पना सायलीच नाव घेत नाही आणि म्हणते की कोण नाही असं म्हणून ती पटकनच किचनमध्ये जाते. मग त्यानंतर ती किचनमध्ये जाते आणि म्हणते की ती बघ, मेथीची भाजी बनवते ना, चिरून तशीच बनवूया आता, जा. त्यावेळी विमल विचारते, म्हणजे तुम्ही सायली ताईंबद्दल बोलताय ना? तेव्हा कल्पना म्हणते, मग कुणाबद्दल बोलणार अजून? तेव्हा कल्पना मग म्हणते की अजून कुणाबद्दल बोलणार मी, आता तिच्याकरता चहा ठेवायला सुद्धा हवा. तेव्हा प्रताप कल्पनाची सगळी गंमत पाहत असतो, कारण नाही म्हटलं तरी कल्पना सायलीची किती काळजी घेती हे प्रतापला समजलेलं असतं. त्यावेळी प्रताप म्हणतो, विमल तू बघतीयस ना? नाही म्हणता म्हणता सुनेची काळजी घेणे मात्र सुरूच आहे. अगं, अर्जुन सुद्धा रात्रभर घरी नाहीये, मुळात ते दोघेही घरी येणार आहेत की नाही ते सुद्धा माहीत नाही. आणि आपल्या किचनमध्ये काय चाललंय तर सुनेसाठी सासूच्या हातचा चहा अगदी उत्तम आहे हा, असं म्हणून तो हसतो. तर कल्पना थोडीशी रागातच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, उगाच तुम्हाला हवा तो अर्थ लावू नका हा, कारण ती तुमची सून असेल, परंतु माझी कोणीही नाहीये, कारण पुन्हा पुन्हा जीव लावायला मी काही अशी मूर्ख नाहीये. आणि आपण कोणी हॉस्पिटलमध्ये असताना जी मदत करतो ना, तीच मी करतीये आणि माझ्यातली माणुसकी अजून जिवंत आहे, असं म्हणून ती आता लगेचच रागाच्या भरात तेथून जाते. तर प्रताप पुन्हा तिला आवाज देतो, पण ती ऐकत नाही. तर दुसरीकडे नागराज हा हॉस्पिटलमध्येच आलेला असतो. तर इकडे सावंत साहेब हे अर्जुनला म्हणतात की मला डॉक्टरांना भेटावं लागेल, कारण त्या मधुभाऊंची जखम ही किती खोलवर गेली, त्याचे काय परिणाम त्यांच्यावर होणार आहेत. काकू कोणत्या भीने मारला गेला हे त्यांना मला विचारून घ्यायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॉक्टर त्यांच्या केबिनमध्येच असतील, चला मी आलो, असं म्हणून दोघे तेथून जातातच. आता सायलीला कुसुमचा कॉल येतो. तर नागराज अगदी रागातच सायलीकडे पाहत असतो. मग आता सायलीचा डोळा चुकवून बरोबर तो मधुभाऊंच्या तिकडे जायला निघतो. इकडे सायली कुसुमला म्हणत असते, उद्या येईल ना तू, तेव्हा आपण बोलू, पण देवाकडे नक्की प्रार्थना कर हा मधुभाऊंसाठी. आता इकडे सायली कुसुम बरोबर फोनवर बोलत असता अताना दुसरीकडे नागराज हा मधुभाऊंच्या तिथे जाऊन सुद्धा पोहोचलेला असतो. आता मधुभाऊंना ऑक्सिजन देखील लावलेला असतो, त्यामुळे तोच ऑक्सिजन आता काढण्याचा नागराज हा निर्णय घेतो. पण अगोदर तो चेक करत असतो की मधुभाऊंना काही समजतंय की नाही, म्हणून असा तोंडावरून तो असा जरा वरूनच हात फिरवत असतो, जेणेकरून त्यांच्या डोळ्यांची उघडझाप होतीये का, त्यांना काही नवत्य का, कोणी आहे ते. आणि ही सगळी खात्री करून घेतल्यानंतरच नागराज हा त्यांच्या तोंडावरचा ऑक्सिजन काढतो. तर मधुभाऊंना आता श्वास घेणंही कठीण वाटू लागतं. तर नागराज पूर्णपणे घाबरलेला असतो, आपल्याला कोणी पाहत तर नाही ना, सारखा सारखा तो इकडे तिकडे पाहत असतो. तोपर्यंत इकडे सायलीचा फोनवर बोलून सुद्धा होतं आणि ती लगेचच मधुभाऊंच्या इथे येण्याच्या दिशेने निघते. त्यानंतर आता नागराज तेथेच उभा असतो, परंतु त्याने मधुभाऊंचा तोच ऑक्सिजन पुन्हा लावलेला असतो त्यांच्या तोंडाला. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि धक्क्यानेच नागराजकडे पाहत असते. त्याच वेळी सायली विचारते, काय हो नागराज काका? मग आता ती विचारते की काय हो, तुम्ही इथे कसे आले? तेव्हा नागराज खोट सांगू लागतो, माझा एक मित्र इथेच या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मग नंतर मला समजलं मधुभाऊ सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये आहेत, म्हणून त्यांना बघण्यासाठी मी इथे आलो. आणि जेव्हा मी आलो ना, तेव्हा तू कॉरिडॉरमध्ये होती, कुणाशी तरी फोनवर बोलत होतीस. म्हटलं तुला डिस्टर्ब करायला नको म्हणून नर्सला विचारलं आणि डायरेक्ट आतमध्येच आलो. मग आता तो काळजी असल्याचं नाटक करत म्हणतो, काळजी वाटली ग मधुभाऊंची, फारच म्हणजे फारच वाईट झालं. आणि डॉक्टर काय म्हणतायत ग सायली? तेव्हा सायली सांगते, अहो डॉक्टर म्हणतायत एवढ्यात तर काही सांगता येत
नाहीये, कारण मधुभाऊ हे कोमात आहेत, पण डॉक्टरांची आशा आहे की लवकरात लवकर ते शुद्धीवर येतील, कारण ते ट्रीटमेंटला प्रतिसाद अगदी चांगला देत आहेत. तेव्हा नागराज म्हणतो, येतील ते शुद्धीवर चांगलेच येतील लवकरात लवकर. पण तुला सांगू सायली, जे काही झालं ना ते खरंच खूप म्हणजे खूप वाईट झालं. पण तू काळजी करू नकोस, हा अजिबात माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, आणि काही लागलं तर मला नक्कीच कॉल कर. तेव्हा सायली म्हणते, हो नक्कीच करे. आता नागराजचा मधुभाऊंना मारण्याचा डाव पूर्णपणे फिसकटलेला असतो, त्यामुळे तो आता तेथे या पावली निघून जातो. आता बाहेर आल्यानंतर नागराज मनातच विचार करतो, नशीब सायली येण्याची चाहल मला लागली नाही तर मी अक्षरशः आज पकडलोच गेलो असतो. आणि डॉक्टर म्हणतायत तसं हा म्हातारा खरंच शुद्धीवर आला तर मग, पण नाही, हा काहीही करून या म्हातायाला मला संपवावंच लागेल असं म्हणून तो पुन्हा आता तेथून निघतो. इकडे सायली आता मधुभाऊ जवळ उभी असते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला भेटायला कोण कोण येते बघा ना. मधुभाऊ ती खूपच इमोशनल झालेली असते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा मधुभाऊ हे शुद्धीवर येतील आणि मला सावू असं म्हणतील. अहो, तुम्हाला माणसांची वर्दळ आवडते ना, आणि आश्रमात तर सत्य कुणाची एजा असतेच. आता उठा ना लवकर मधुभाऊ प्लीज, तुम्हाला भेटायला कोण कोण येते ते बघा ना जरा. तेव्हा अर्जुन म्हणतो, उठतील, नक्कीच उठतील, कारण तू मधुभाऊ बरोबर अशीच बोलत राहिली ना तर तुझा आवाज नक्कीच मधुभाऊपर्यंत पोहोचेल आणि ते अगदी लवकरात लवकर उठतील सुद्धा. तेव्हा सायली म्हणते, तुमच्या तोंडात ना साखर पडो ब्र. इन्स्पेक्टर सावंत यांचं डॉक्टरांबरोबर बोलणं झालं का असं ती विचारते. मग आता डॉक्टरांनी इन्स्पेक्टर सावंत यांना सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली सांगते, आता मधुभाऊंना भेटायला नागराज काका येऊन गेले. तेव्हा अर्जुन विचारतो, काय नागराज काका, पण त्याच मधुभाऊंशी काही डायरेक्ट रिलेशनच नाही. त्यावेळी सायली म्हणते, हो ना, पण माझ्या मधुभाऊंचा स्वभावच असा आहे ना, त्यांच्याबद्दल कुणालाही आपुलकी वाटूच शकते आणि त्यांचा कोणीतरी मित्र इथेच ऍडमिट आहे असं म्हणाले, म्हणूनच ते मधुभाऊंना इथून बघून गेलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे. सायली सांगते, सगळ्यांच्या प्रार्थना फळाला आल्या म्हणजे झालं. इकडे आता कल्पना रूममध्ये अगदी उदासपणे बसलेली असते. तेव्हा प्रताप तेथे जातो आणि तिला विचारतो, कल्पना, अगं तुझ्या मनात हे जे काही चाललंय असं तू किती दिवस लपवून ठेवणार आहेस? तेव्हा का मी काय लपवती असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो, हो लपवतीय ना, सायलीवर असणारं प्रेम. अगं सायलीबद्दल तुझ्या मनात प्रेम आहे हे मला जाणवते. अगं अर्जुनपेक्षाही तू सर्वात जास्त काळजी सायलीची करतीये. तेव्हा कल्पना म्हणते, उगीच तुम्ही काही पण बोलू नका हा, कारण कोणीतरी हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर असा जीव वर खाली होतोच ना. तेव्हा कुणीतरी काय? अगं ते मधुभाऊ आहेत, सायलीचे बाबा आहेत, आणि तुझ्या सुनेसाठी ना तुझा जीव नक्कीच अस्वस्थ होतोय कल्पना, कारण जिला तू आपली मुलगी मानायचीस आणि अजूनही मनात कुठेतरी मानतेस, मग हे तू बोलून का दाखवत नाहीये? तेव्हा तुमच्या मनात आहे ना तसं काही नाहीये असं कल्पना सांगते. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं तुझ्या मनात जे येत ना ते तू नेहमी स्पष्टपणे बोलून दाखवतेस. सायलीबद्दल जे काही तुझ्या मनात येत ते तू का बोलून दाखवत नाहीस? मग कल्पना म्हणते, हे पहा, मी तुम्हाला खाली स्पष्ट शब्दात सांगितले की मी हे फक्त ना माणुसकीच्या नात्याने करतीये. अहो, तिथे चहा आणि जेवण पाठवणं हे मी एखाद्या शेजारच्यासाठी सुद्धा केलं असतं, आणि आता तर तिथे अर्जुन थांबलाय, मग मी छोट्या छोट्या गोष्टी करणार नाही का? मग तेव्हा तुम्ही त्यांच्या हिशोबाने याचा अर्थ अजिबात लावू नका असं म्हणून ती विषय टाळते. तेव्हा प्रताप म्हणतो, मी तुझ्याशी खूप वर्ष संसार केलाय. कल्पना, तुझ्या मनात असणारी सायली विषयीची काळजी तू बोलून दाखवत नसली ना तरीही मला माहीत आहे तुला सायलीची खूप म्हणजे खूपच काळजी वाटते. दुसरीकडे कुसुम आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. सायलीसाठी चहा तर अर्जुनसाठी कॉफी सुद्धा तिने आणलेली असते आणि मग म्हणते की मी येताना ना देवाला खडसावूनच आली आहे. जर माझ्या मधुभाऊंना लवकरात लवकर ब्र केलं नाही ना तर मी तुला पाण्यातच
ठेवेन अगदी मधुभाऊ बरे होईपर्यंत, कारण तोच तर आपल्या हक्काचा आहे ना. तेव्हा आता कुसुम लगेचच मधुभाऊ जवळ जाते आणि देवाचा थोडासा अंगारा मधुभाऊंच्या कपाळी लावते. मग आता ती आनंदानेच म्हणते, मधुभाऊ अहो, आपल्या बागेतलं जे पिवळं गुलाब आहे ना त्याला कळी आली अहो, आणि आता ना तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन घरी या, नाही तर तो गुलाब रुसेल तुमच्यावर. असं म्हणून तिचा हुंदका अगदी दाटूनच येतो. तेव्हा सायली अर्जुन दोघेही कुसुमकडे पाहतच राहतात आणि त्यांनाही तिच्याबद्दल वाईट वाटतं. त्यानंतर कुसुम आता सायलीला म्हणते, झाला ना चहा पिऊन, मला काय म्हणायचं, तुम्ही दोघे आता घरी जा, तुमची सुद्धा खूप धावपळ झाली आहे, आता मी थांबते इथे. त्यावेळी सायली सांगते, तू मुलकाका काकू तुम्ही तरी कुठे कुठे झोपलात. कुसुम ताई त्यावेळी कुसुम म्हणते, अगं आम्ही निदान घरी तरी होतो आणि तुमच्या दोघांची ना खरंच खूप धावपळ झाली इथे. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही एकट्या इथेच. त्यावेळी मी एकटी इथे कुठे आहे, साधना वहिनी ना आश्रमातून येणार आहेत असं कुसुम सांगते, आणि इथलं काय ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही जा ब्र आता. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली कुसुमताई ना बरोबर बोलतायत, आपण जरा घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि मग इथे परत येऊ, म्हणजे मग कुसुमताईंना पुन्हा एकदा घरी जाता सुद्धा येईल. मग सायली म्हणते, ब्र ठीक आहे. कुसुमताई नर्स इथे शेजारी बसलेले असतात, हा काही वाटलं ना तू त्यांना सांग लगेच, मी घरी जाऊन ना तुझ्यासाठी डबा वगैरे बनवते आणि मग घेऊन येते. तेव्हा कुसुम म्हणते, बाई नको, हा मला काहीही नको आणि मी माझं काय ते बघून घेईल, त्यामुळे काहीच नको. तेव्हा चला मग आम्ही येतो असं म्हणून अर्जुन हा कुसुमचा निरोप घेतो, पण त्याचा पाय सुद्धा तिथून निघत नसतो. तर सायली आता अगदी इमोशनल होते आणि कुसुमला मिठी मारते, कारण मधुभाऊंबद्दल तिला आता खूप म्हणजे खूपच वाईट वाटत असतं. तर अर्जुन आता त्या दोघींकडे पाहतच राहतो. सायलीच्या मनावरच हे दुःख त्याला अजिबात पाहवत नसतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुन घरी येतात. सायली रडतच म्हणत असते, माझे मधुभाऊ त्यांच्या हक्काच्या घरी गेले म्हणून खूप आनंदात होते आणि आता ते हॉस्पिटलच्या गार आणि अनोळखी गादीवर मला साव अशी हाक पुन्हा कधी मारतील असं मला झाले. असं म्हणून सायली खूप रडू लागते. तर अस्मिता आता तिला धीर देते. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, सायली तुझी रूम आहे ना, तेवढंच तुझं सासर आहे आणि हे बाकी सगळं घर तुझं माहेर आहे आणि तुझी माहेरची माणसंही तुझ्याबरोबर नेहमीच उभी आहेत. तेव्हा सायली आता आनंदाने कौतुकाने प्रतापकडे पाहते. दुसरीकडे अर्जुन पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो. कुसुमला विचारतो, सायलीच्या लहानपणीचा काही फोटो आहे का. तेव्हा तुम्हाला सायलीच्या बालपणीचा फोटो का बघायचाय असं आता कुसुम विचारते. तेव्हा अर्जुन आता उत्तर देता तिथून उठतो. तेव्हा कुसुम म्हणते, अर्जुन सर थांबा ना, तुम्ही असं अचानक का विचारताय, असा प्रश्न विचारून माझ्या जीवाला घोर लावू नका. हा तेव्हा अर्जुन सत्य सांगतो. मग आता तो सांगतो की मला असं समजले की सायलीचे आईबाबा हे जिवंत आहेत. तेव्हा कुसुमला मोठा धक्काच बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.